जनरली सामान्य माणसांना उलट्या होण्याआधी मळमळ होत असतं. मळमळ होत असल्याचं लक्षात येताच माणूस उलट्या करतो. आता आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंतांच्या उलट्यांचा विषय मोक्कार गाजतोय. सावंतांच्या महायुतीमध्ये उलट्या होण्याची सुरुवात तशी लोकसभा निवडणुकीपासूनच झाली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेचे शिलेदार ओमराजे निंबाळकरांनी महायुतीच्या अर्चना पाटलांचा तब्बल 3,30,790 मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. या लीडमध्ये 80,000हून जास्तीचा लीड हा तानाजी सावंतांच्या मतदारसंघातून मिळाला आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता आरोग्यमंत्र्यांना उलट्या होण्याचं हेच कारण आहे का? तर नाही. ते काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास. तर मंडळी, महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्हीकडे लोकसभेनंतर आता जसजशी विधानसभा जवळ येते तशा अनेक ठिकाणच्या कुरबुरी चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. यात लोकसभेलाही सावंत आघाडीवर होते आणि आत्ताही ते आघाडीवर दिसत आहेत. सावंतांच्या या उलट्या नव्या नाहीत. त्यांच्या या उलट्यामागे बरीच कारणं आहेत. आधी सावंतांनी काय म्हटलंय ते बघूया. मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही, हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो आहे, पण बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, ते सहन होत नाही. या विधानानंतर आता दादांचे नेते सावंतांवर सडकून टीका करायला मैदानात उतरलेत. कोणत्याही युतीमध्ये भडका उडायला या छोट्या ठेणग्या पुरेशा असतात, असं विश्लेषक सांगतात. तानाजी सावंत म्हणजे सतत चर्चेत असणारे नेते. शिवाय एकनाथ शिंदेंच्या मर्जीतले. खेकड्यामुळे धरण पडलं, हाफकिन संस्था, मराठा आरक्षण, अजब दौरे, अधिकाऱ्यांसोबतचे वाद, अशा एक ना अनेक गोष्टींनी चर्चेत राहणारे तानाजी सावंत सध्या त्यांना होत असलेल्या उलट्यांमुळे चर्चेत आहेत. बरं, या उलट्या त्यांना त्यांच्याच सोबत असलेल्या मित्रपक्षामुळे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे होत असल्याचं समोर आल्यानं बरीच चर्चा सुरू आहे. मात्र त्यांना या उलट्या आत्ताच येत नाही आहेत. याआधी लोकसभेला भाजपच्या विरोधातही त्यांनी रोखठोक भूमिका घेतली. शेतकरी परिवारातून आलेला हा नेता आपल्या फटकळ आणि बिनधास्त बोलण्यामुळं नेहमीच चर्चेत असतो. मात्र आपल्या या विधानामुळं ते आपल्या नेत्यांना मात्र अडचणीत आणताना दिसत आहेत. सावंत तसे बोलायला मोकळे ढाकळे आहेत. मात्र युतीत असताना काही गोष्टी पाळाव्या लागतात, ज्या त्यांच्याकडून होताना दिसल्या नाहीत. धाराशिवमधून भूम परांडा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. त्यांनी 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल मोटे यांचा 32,902 मतांनी पराभव केला होता. हा त्या अर्थी मोठा विजय होता. मात्र तेव्हा ते मूळ शिवसेनेत होते. त्यांच्या शिंदे गटात जाण्यावरून जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला होता. नंतर त्यांना मंत्रिपद पुन्हा मिळालं. लोकसभेच्या आधी देखील त्यांची नाराजी त्यांनी खुलेआम बोलून दाखवलेली आहे. 28 वर्षाच्या इतिहासात ही जागा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढली गेलेली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महायुतीकडून राष्ट्रवादीने जागेवर आपला दावा सांगितला. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाने आग्रह धरला होता या जागेसाठी. मात्र अखेर महायुतीमधील सखोल मंथनानंतर ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. अजितदादांच्या समोर तानाजी सावंतांनी उघड गोष्ट बोलून दाखवलेली. त्यावेळी त्यांनी म्हटलं, समोरच्याचा फडशा पाडण्यासाठी महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही एकत्र येऊ, पण अशाच पद्धतीने माझ्या शिवसेनेचा एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतःहून हे सहन करणार नाही.